श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 19 श्रीरामाचा सीता शोक. ओम श्रीराम. सीता मातांना रावण अशोकवनात ठेवतो व त्यांना त्रास देण्याकरिता व पहारा देण्यासाठी भयंकर अशा राक्षसीनींना पाठवतो. त्या सीतेला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अनेक जारण मारणादी प्रयोग करतात, परंतु सीता घाबरत नाही, कारण ही अशोक वाटिका प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणून सीता या सर्व गोष्टींना सहजतेने सामोरे जाते. इकडे पंचवटीत श्रीराम खूप शोक करतात. तदनंतर श्रीराम व लक्ष्मण सीतेचा शोध घ्यायला सुरुवात करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जीवनात देखील साधक जेव्हा अशा संकेतांना घेत घेत असे उच्च स्तरावरील अनुभव घेत घेत आपला आरोहणाचा प्रवास करत असतो, तेव्हा त्याच्याही जीवनात विरंगुळ्याचा विश्रांतीचा एक टप्पा, एक स्थान येऊन जाते व तो काही काळ तिथे थांबतोही व विश्रांतीही घेतो. ते स्थान, तो टप्पा म्हणजेच ही अशोक वाटिका होय. तो इथे काही काळ थांबतो, परंतु त्याला माहीत असते की अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. माझे निजधाम आत्माराम स्थान ते परमपद अजून खूप दूर आहे. तरीही त्याला इथे थोडी विश्रांती घ्यावीशी वाटते, कारण हे प्रेममय स्थान असते आणि इथे थांबून तो आत्तापर्यंत केलेल्या प्रवासाचा आढावा घेतो. मिळालेल्या टप्प्यांचे, स्तरांचे व अनुभवांचे अवलोकन करतो. त्यातून तो आनंदोत्सव साजरा करतो. परंतु अशाच वेळी टपून बसलेल्या, पहारा देत असलेल्या वामशक्ती त्याच्यावर प्रहार करत असतात. त्याचे पुन्हा पतन घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून त्याला अशा या आनंदसमयी सुद्धा खूप सावध राहावे लागते आणि अशी सावधानता, अशी विवेकता त्याच्या ठिकाणी गुरुकृपेमुळे येतच असते. तो आता अशा टप्प्यावर येऊन थांबलेला असतो की जिथे शोक नाही, अशा वाटिकेत तो येऊन थांबलेला असतो व या अशोक वाटिकेचे मूळ स्वरूप हे प्रेममय असते. म्हणून तो साधक अशाही परिस्थितीत त्या प्रेममयतेने त्या वामशक्तींना हतबल करतो व त्या वामशक्तींचेही उन्नयन करतो, त्यांचेही परिवर्तन करतो व मग त्याही सहाय्यकारी होतात, कारण ती प्रेममय अशोक वाटिका आहे. आणि ती प्रेममय अशोक वाटिका म्हणजेच माझ्या परमप्रेममय स्वामीजींनी, स्वामी विद्यानंदांनी निर्माण केलेली ही आपली दिव्य जीवन वाटिका होय. इथेच तर आपले स्वामीजी आपणा सर्वांना दररोज प्रेमाचे पाठ शिकवत असतात. हीच ती प्रेममयी, चैतन्यमयी, अमृतमयी वाटिका आपणा सर्वांचे विश्रांती स्थान आहे. माझ्यासारखी अनेक पिल्ले या आनंदमयी मातेच्या पंखाखाली विसावा घेतात, शांत होतात, चैतन्याचे घास खातात, तृप्त होतात. आपल्या साधनारूपी पंखांना त्या प्रेममयी मातेच्या प्रक्षेपणाने बळ प्राप्त करून घेतात आणि आपल्या आत्मारामरूपी ध्येयाकडे उंच अशी झेप घेतात. या आत्म अवकाशातील प्रवासात
ते जर थकले भागले तर पुन्हा ती पिल्ले या दिव्य जीवन वाटिकेत उतरतात. ती चैतन्यमयी अमृतमयी आमची विद्यानंद माऊली या पिल्लांची वाटच पाहत असते. ती प्रक्षेपणाद्वारे या पिल्लांचा सर्व थकवा दूर करते, त्यांच्या पंखांना चैतन्याचे बळ देते व त्यांना त्यांच्या ध्येयाकडे पुन्हा मार्गस्थ करते. अशी ही आमची दिव्य जीवन वाटिका आहे. आता आपण या अध्यायाचे थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये रावण आता सीतामातांना अशोक वाटिकेत नेऊन ठेवतो व तिथे तिच्यावर पहारा देण्यासाठी भयंकर अशा राक्षसींना तो ठेवतो. त्या सीतामातांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात, त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मात्र सीतामाता प्रेममयतेने, कारण आद्यशक्तीचं मूळ स्वरूप हे प्रेममयच आहे, ती आपल्या प्रेममयतेने त्या सर्व प्रसंगांना, त्या त्रासांना, त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाते. एवढंच नाही तर ती त्या राक्षसिनीमध्ये सुद्धा प्रेममयतेने परिवर्तन घडवून आणते. कारण पुढे आपल्याला पाहायला मिळेल की त्रिजटा जी असते ना, ती पहारा देण्यासाठीच असते, परंतु ती सीतामातांची खूप काळजी घेते. दुसऱ्या राक्षसींना सीतामातांना त्रास देऊ देत नाही. म्हणजे ही प्रक्रिया, ही किमया सीतामाता आपल्या प्रेममयतेने त्यांच्यावर परिवर्तन घडवून आणते. हीच त्या अशोक वाटिकेची खासियत आहे. कारण तिचं नावच आहे अशोक, म्हणजे जिथे शोक नाही. तर असे अशोक वाटिकेचे काळ चाललेला आहे. इकडे श्रीराम पंचवटीत खूप शोक करतात व सीतेचा शोध घ्यायला सुरुवात करतात. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकसुद्धा आपल्या साधनेने, गुरूंच्या कृपेने एक 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 पायरी अध्यात्माची वरवर चढत जातो. त्या त्या टप्प्यावर, त्या त्या स्तरावर त्याला तसे तसे अनुभव येत जातात. आणि तो जेव्हा खूप छान सुंदर अशा अनुभवात असतो, आनंदात असतो, तेव्हा त्यालाही वाटतं की आपण थोडीशी विश्रांती घ्यावी. कारण अध्यात्मात विश्रांती अभिप्रेत नाही, सतत अध्यात्मरत राहावं लागतं. परंतु त्याला वाटतं की हां, आपण खूप छान अनुभव घेतलेत, तर आपण थोडंसं इथे रमूया. आणि तो तिथे थांबतोही. आणि त्याला कारणही तसं असतं, कारण तो अशा एका स्थानावर, अशा एका टप्प्यावर आलेला असतो की जिथे शोक नाही, अशोक आहे. अशा स्थानावर आल्यामुळे त्याला विश्रांती घ्यावी वाटते. मग परंतु अशाच बेसावध वेळी वामशक्ती, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्रिपू, प्रारब्धाने आलेल्या या सगळ्या गोष्टी टपून बसलेल्या असतात की साधक कधी गाफील होतोय आणि त्यावर कसा हल्ला करायचा. त्यामुळे अशा विश्रांतीच्या वेळी सुद्धा साधकाला खूप सावध राहावं लागतं. मात्र साधकाची जी अवस्था आत्ता आलेली असते, तो विशाल अशा एका स्तरावर आलेला असतो. त्यामुळे त्याच्यावर जरी अशा या षड्रिपूने हल्ला केला तरी त्याच्या साधनेमुळे, त्याच्या सावधानतेमुळे आणि गुरुकृपेमुळे त्या हल्ल्यांना तो परतवून लावतो. किंबहुना त्या षड्रिपूंचं तो उन्नयन करतो, त्यांचंही इथे कथेमध्ये बघा, रावणाने सीतेला लंकेत ठेवलेलं नाही आहे. रावणाने सीतेला अशोक वाटिकेत ठेवले. हे रावणाला बुद्धी कुणी दिली? याच आध्यात्मिक चैतन्याने ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे सीताला अशोकवनात शांत वाटतं. निदान या राक्षसांचा त्रास तरी कमी होतो ना. तसं साधकाला साधनेने, गुरुकृपेने तो या सगळ्यांना हल्ले परतवून लावतो आणि त्यांचंही उन्नयन करतो. अशी ही प्रेममय अशोक वाटिका असते.
म्हणून सीता तिथे राहू शकते एवढा काळ. नाहीतर लंकेमध्ये सीतेला खूप त्रास झाला असता आणि त्रास दिला गेला असता. तसं साधकाच्या सुद्धा आता त्याला पुढे आत्मसाक्षात्काराच्या टप्प्याकडे वळायचे, परंतु हा जो मधला टप्पा आहे इथेही तुला सावध राहावं लागतं, कारण तो अजून आत्मस्थिती त्याने प्राप्त करून घेतलेली नाही आहे. परंतु त्या अशा स्थानावर आलेला आहे की आता तो सक्षम झालेला आहे, भक्कम झालेला आहे. त्यामुळे तो त्या हल्ल्यांना सामोरा जाऊ शकतो. आणि आता इथे माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद यांनी अशीच एक दिव्य वाटिका निर्माण केलेली आहे. स्वामीजींचा आश्रम हा पुण्याजवळील हडपसर सासवड रोड वडकी नाला येथे दिव्य जीवन वाटिका आश्रम या नावाने आहे. अशीच दिव्य जीवन वाटिका माझ्या सद्गुरूंनी निर्माण केली. आमच्यासारखे अनेक शिष्य निर्माण केले. आमच्यासारखे शिष्य अनेक त्या आश्रमावर येत जात राहतात. साधनेत कुठे थकले, पतन झालं तर आश्रमावर जातात, स्वामीजींच्या समोर जातात. स्वामीजी त्यांच्यावर चैतन्याचं प्रक्षेपण करतात आणि मग माझ्यासारखी ह्या अशा पिल्लं पुन्हा आपल्या आत्मप्रवासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन उंच अशी झेप घेतात. ती झेप घेतल्यानंतर तिथेही जेव्हा ते थकतील, भागतील, कारण हे सर्व शिष्य स्वामीजींचे सांसारिक प्रापंचिक आहेत. त्यांना त्यांची प्राप्त कर्तव्य करत करत, प्रारब्ध भोगत भोगत आपली दिव्य साधना करायची असते. त्यामुळे यामध्ये अशा या षड्रिपूंचे हल्ले हे सतत होतच असतात. म्हणून मग सगळेच शिष्य, सगळेच माझे गुरुबंधू भगिनी सतत आश्रमावर येत राहतात. आश्रमावर आले म्हणजे सद्गुरूंचं चैतन्याचं बळ त्यांना मिळत राहतं आणि ते पुन्हा आपल्या आत्मप्रवासाकडे झेप घेत राहतात. अशी आमची ही दिव्य जीवन वाटिका आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.